चल तेरा रहमा रंग बिरंगा ऊंचा आसमां से वो तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से देणं लागतो म्हणून मी MSc वगैरे झाल्यानंतर सुद्धा पत्रकारितेत पडलो आणि आपल्या जो वारसा आहे कुटुंबाचा तो आजोबांचा वारसा चालू ठेवला पाहिजे आणि शिवाय शिवरायांचे जे बालसवंगडी सूर्यजी काकडे ते आमचे पूर्वज होते त्यामुळे आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आपण काहीतरी कोणीतरी घरातलं हे केलं पाहिजे म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत असतो. दरम्यान पेढे साहेबांची ओळख झाली चळवळीत. त्याच्यानंतर सरांचं हे गावाकडनं आलेल्या मुलांना सुरुवातीच्या काळामध्ये जो स्ट्रगल करावा लागतो तो करावा लागू नये म्हणून मुलींसाठी हॉस्टेल मुलांसाठी हॉस्टेल त्याचं शाळा कॉलेज ॲडमिशन होईस्तोपर्यंत नोकरी काम धंदा लागेस्तोपर्यंत म्हणजे मागे वळून बघताना असं ही व्यक्ती आमचे मित्र राजकुमारजी सांगत आहे ते मला खरंच खूप अभिमानास्पद वाटतं. आणि त्यांच्याविषयीचा किस्सा मी तो नेहमी सांगत असतो की मराठवाड्यातला एक मुलगा शहरातून त्याची फॅक्टरी शिफ्ट करतो मराठवाड्यात टाकतो आणि तिथे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करतो. हे विलासरावांच्याकडून झालेलं कौतुक त्यांचं मला खरोखर खूप छान वाटतं. त्याचबरोबर त्यांनी जो मित्रसंग्रह जो जोडलेला आहे त्यातून आम्ही गेल्या वर्षी त्यांना सत्यशोधक समाजाचं जे मोठं आम्ही फुल्यांचं काम चालू केलेलं आहे की सायंटिफिक टेम्पर आपलं संविधान म्हणतं की विज्ञानवादी समाज निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून मग ते तर मला माहितीच होतं की ते पहिल्यापासून अतिशय प्रखर आणि चिंतन करणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा व्यासंगही चांगला आहे. मराठवाडा तिकडच्या लोकांचा जो कार्यक्रम मराठवाडा गौरव दिनाचा ते घेतात गेले कित्येक वर्ष आणि असं सगळाच परिचय आहे. आणि त्यांना सुद्धा मला वाटतं तुमचे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिक त्यामुळं तसेही आम्ही जोडले गेलेलो आहोत. म्हणजे हाही वारसा ते सामाजिक कार्यातून जपतायत त्याचं कदाचित मुलं सुद्धा कुठेतरी मनामध्ये 25% तरी हा भाव ठेवतील. आणि महात्मा गांधी